हिंदी 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 मी हिंदीत बोलतोय. मला 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 टाइमचं लिमिटेशन है. 6 तारीख को दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन हुआ था. हम सबने देखा दिल्ली के जंतर मंतर पर किस तरह से हमारे शांतिपूर्ण आंदोलन को समर्थन मिला. पूरा जंतर मंतर भर गया था. इससे ये साबित होता है कि इस देश का युवा अब इस सरकार से डरता नहीं है, वो सवाल करेगा. और हम आज फिर से रिक्वेस्ट करते हैं एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान से, वो रिजाइन कर दे. अगर वो रिजाइन नहीं करते हैं तो अब हम देश भर आंदोलन करने जा रहे हैं, जिसकी शुरुआत कल पुणे से हो रही है. कल पुणे यूनिवर्सिटी में सभी लोग, सभी छात्र एमपीएससी के हो, नीट के हो, सभी छात्र आएंगे और एक बहुत बड़ा आंदोलन करेंगे और हम धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन की डिमांड करेंगे. इसके बाद लखनऊ, अमृतसर, जयपुर, बेंगलोर जैसे जगह पर भी मैं खुद जाकर आंदोलन करूंगा और ये आंदोलन पूरी तरह शांतिपूर्ण होगा और डेमोक्रेटिक होगा. और इसके बाद भी अगर धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हैं तो हम सब इस देश के युवा दिल्ली में फिर से 20 तारीख को जंतर मंतर पर आएंगे और धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन लिए बिना नहीं लौटेंगे. और मैं आखिर में ये कहना चाहता हूं सभी लोगों से, सभी स्टूडेंट से, सभी युवाओं से, अब हमें सबको मिलकर आवाज उठानी पड़ेगी. जब तक ये लोग हमारी बात नहीं सुनते, हमें सबको साथ में आना पड़ेगा. कब तक इस देश में स्टूडेंट सुसाइड करते रहेंगे, कब तक इस देश में पेपर लीक होते रहेंगे, कब तक इस देश में सर्वर डाउन होते रहेंगे और उसके बाद भी मंत्री अपनी कुर्सी पर बने रहेंगे. अगर आपकी एक गलती हो जाए, आपका फ्यूचर बर्बाद हो जाएगा. अगर आप कंपनी में कोई एक गलती कर दो, आपकी जॉब चली जाएगी. लेकिन यहाँ गलतियों पर गलतियां हुई जा रही है, लेकिन फिर भी रेजिग्नेशन नहीं हो रहा है. तो हमें कहीं ना कहीं इस देश में अकाउंटेबिलिटी फिक्स करनी पड़ेगी और उसके लिए सभी लोग हमारे आंदोलन को सपोर्ट करें. थैंक यू. मुलं आहेत, आम्हाला माहिती आहे, नेहमी संपर्कात असतात. ते कुठल्या तरी चळवळीशी संबंधित आहेत. कुठल्या तरी विद्यार्थी चळवळ असेल किंवा धार्मिक संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असेल किंवा जातीय पक्ष. मग हे ऑर्गॅनिक जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी कुठं आहे? ही सगळी कुठेतरी संघटनेत काम करणारी मुलं आहेत. ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? हे जनता, हे नागरिक नाही देशाचे. नागरिक आहेत पण कुठेतरी इतर संघटनांची नाही नाही असू द्या ना सर. नाही नाही, मी तर म्हणतो भाजपचेही लोक आले पाहिजे. भाजपच्या लेकरां, त्यांचेही लेकरं ते नीट आणि सीबीएसई परीक्षा देत असतील ना, त्यांचेही लेकरं सीबीएसई आणि नीटची परीक्षा देत असतील, त्यांनी आलं पाहिजे. मी अजून किती क्लिअर बोलू यापेक्षा. सीबीआय कडून तुम्ही काय माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोणी, याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलेल सर? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल. तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली? नाही 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 नाही. मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय, पण मीडियाने आपल्यासोबत हा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाहीये. नाही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही असं काही पत्रव्यवहार वगैरे करत नाही, कम्युनिकेशन करत नाही, फक्त ग्राउंडवरती आंदोलन करताय, असं काही करणार आहे? मेल वगैरे कम्युनिकेशन करणार आहे त्यांच्याबरोबर? कारण तुमच्याकडून एक हात पुढे केल्याशिवाय त्यांच्याकडनं कम्युनिकेशन होणार नाही. सर, आंदोलन हा आमचा पहिला स्टेप आहे. ते आहे तुमचा तो अधिकार आहे, पण काही कम्युनिकेशन करणार आहे त्यांच्याबरोबर? सर, मला वाटतं त्यांना बातम्या वाचतच असतील ते, बरोबर. एवढे म्हणजे हजारो तरुण जंतर मंतरवर येत आहेत, तरी ते ऐकायला तयार नाही. तुम्हाला वाटतं ते माझ्या एका ईमेलवर राजीनामा देतील? झुरळ कुठं असतात सर? हा, घाणीत, बरोबर. तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झाले, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत. कुठं ना कुठं हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. नेक्स्ट. हा, नाही, आताच खराब नाही झाली आहे. आता ते ट्रिगर पॉइंट होता, ज्यांनी हे शब्द वापरले, आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए. कल जंतर मंतर से ज्यादा सपोर्ट होगा. आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव के पहले
सर मैं कह रहा हूँ 15 ही दिन हुए हम लोगों को शुरू करके। हाँ? नहीं सोशल मीडिया तक तो सीमित नहीं रहेगा सर, इतना मैं आपको गारंटी है। 15 दिन हो गए जंतर मंतर पर आ गए हम, ट्रेंड तो कहाँ रहा, अब तो जमीन पर आ गए। सर खरं सांगायला गेलं तर मी काहीच प्लॅन करून केलं नव्हतं। मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं, आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं की लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला, आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आलाय तर एखादं हँडल सुरू करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर। दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते। मग कुठं ना कुठं मला असं वाटलं हे काय झालं आता। नाही भीती नव्हती वाटत, मी समजायचा प्रयत्न करत होते की काय चालू आहे, कशामुळे होतंय असं। त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला, आणि त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती ती, कोणी रिसर्चमध्ये जायचा प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं, तर त्या लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्सवरनं गिव्हअप करून टाकलं होतं। जेवढे पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांनी एकदमच त्यांच्या एक्सपेक्टेशन संपले आहेत त्यांच्याकडून, आणि त्यांना असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म कुठे ना कुठेतरी आमच्यासाठी यूज होऊ शकतो, आणि त्यामुळे मग त्यांनी मला प्रेशर केलं की आता ही मुवमेंट तू सिरियसली घे, आम्हाला माहिती आहे तू मजाकमध्ये सुरू केली आहे पण तू आता सिरियसली घे। त्याच्याने मला हे सांगायचं होतं, ही जी मुवमेंट आहे ती संविधानाच्या हद्दीत राहूनच चालेल आणि संविधानाचं पालन करूनच चालेल। ओके, थँक्यू।